Hello friends, in today's video we shall discuss on non-textual passage which is also called unseen passage. Dear students, as you know that in 80 marks question paper there is a section number 4, it is on non-textual passage and 15 marks are there, 10 marks for question answer and 5 marks for summary writing. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पॅसेजवरती अनसीन पॅसेजवरती क्वेश्चन येतात किंवा अनसीन पॅसेज असतो विद्यार्थ्यांना कळत नाही कारण तो आपण वर्षभर अभ्यास केलेला नसतो. तर आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातले जे प्रॉब्लेम्स आहेत, डाऊट आहेत अनसीन पॅसेजबद्दल ते क्लिअर होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागणार आहे. लेट्स गो. ओके, here is one passage is given here. It's very important passage related to the Mother Teresa, ही सोशल वर्कर किंवा समाजसेविका त्यांच्या रिलेटेड पॅसेज दिलेला आहे. आणि A1 ॲक्टिव्हिटी, कधी पॅसेज रीड करण्या अगोदर त्याची जे A1 आणि A2 ॲक्टिव्हिटी रीड करायची म्हणजे आपल्याला आयडिया येते आणि त्याचे आन्सर फाइंड आउट करण्यासाठी पॅसेज रीड करायचा. A1 ॲक्टिव्हिटी काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले आहेत फिल इन द ब्लँकसाठी आणि प्रत्येक फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला 4 ऑप्शन देखील दिले आहेत. अल्टरनेटिव्ह म्हणजे ऑप्शन दिले, त्याच्यापैकी एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन तुम्हाला करेक्ट फिलअप करून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. अगोदर आपण पॅसेज बघूया. मदर तेरेसा वॉज अवॉर्डेड. मदर तेरेसाला पुरस्कार बहाल देण्यात आला. कोणता? 1979 नोबल पीस प्राइज. नोबल पीस प्राइज हे 1979 मध्ये 1979 मध्ये त्यांना तो बहाल करण्यात आला किंवा अवॉर्डेड किंवा देण्यात आला. इन रिकॉग्निशन ऑफ हर गुड वर्क. त्यांच्या रिकॉग्निशन म्हणजे एक सन्मान म्हणून, त्यांच्या चांगल्या कामाबद्दल, एक सोशल वर्क म्हणून. द विनर चोजन फ्रॉम अमाउंग 56 नॉमिनीज. आणि त्यांना निवड करण्या अगोदर 56 ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये 56 नॉमिनीज किंवा नामांकन आले होते आणि 56 नॉमिनीजमधून त्यांची विनर म्हणून निवड करण्यात आली होती. आणि त्या नॉमिनीजमध्ये इन्क्लुडिंग US प्रेसिडेंट जिमी कार्टर, USचा प्रेसिडेंट जिमी कार्टर देखील त्या नॉमिनीजमध्ये होते. शी इज द 6th वुमन इन द वर्ल्ड अँड द फर्स्ट सिटिझन ऑफ इंडिया टू गेट दिस हायली एस्टिम्ड प्राइज. संपूर्ण जगामधील त्या 6व्या अशा वुमन आहेत आणि भारताच्या अशा फर्स्ट नागरिक आहेत त्यांना, जो की हा एक एस्टीम मीन्स व्हेरी पॉप्युलर, एक ऑनरेबल हा सन्मान म्हणजे एक नोबेल प्राइज त्यांना देण्यात आलेला आहे. इट वॉज इन्स्टिट्यूटेड इन 1900. नोबेल प्राइज देण्याची सुरुवातची स्थापना 1901 मध्ये झाली आणि तेव्हापासून हा जो पुरस्कार मदर तेरेसाला देण्यात आला आहे की जगामधली 6वी महिला आणि आपल्या देशातील ती फर्स्ट नागरिक किंवा सिटीजन आहे. बॉर्न ऑफ अल्बेनियन पेरेंट्स इन व्हॉट इज नाव युगोस्लेव्हिया. मदर तेरेसाचा जन्म अल्बेनियन पालकांच्या घरी जन्म झाला आणि जो की त्यावेळी तो कोणत्या कंट्रीजमध्ये होत्या? युगोस्लेव्हियामध्ये. मदर तेरेसा कम टू इंडिया 50 इयर्स अगो. 50 वर्षापूर्वी ते इंडियामध्ये आल्या आणि देअर शी टॉट जॉग्राफी इन कॉन्व्हेंट स्कूल. इथे आल्यानंतर ते एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जॉग्राफी हा सब्जेक्ट शिकवत होत्या. इन 1947 शी गेव अप टीचिंग करिअर. 1947 मध्ये 1947 मध्ये टीचिंगचे करिअर जॉग्राफी शिकवणं त्याने गिवअप केलं, सोडून दिला. अँड मूव इन टू द स्लम्स ऑफ कोलकाता, जे की पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता शहरामध्ये एखाद्या स्लम, एखाद्या झोपडपट्टी एरियामध्ये गेल्या आणि तिथे जाऊन ते काय करू लागल्या? टू सर्व गॉड अमॉंग द पुअरेस्ट ऑफ द पुअर. त्या स्लम एरियामधील गरीबामधील गरीब लोकांमध्ये जाऊन त्यांची सेवा करण्याचं काम तिने सुरुवात केली, जेणेकरून एक परमेश्वराची सेवा म्हणून. ओके. लॅटर शी बिकेम ॲन इंडियन सिटीजन. आणि त्यानंतर त्यांना भारताचं नागरिकत्व देण्यात आलं. टुडे आफ्टर 30 इयर्स ऑफ सस्टेन एफर्ट. आज 30 वर्ष झालेले आहेत त्यांच्या कंटिन्युअस एफर्ट्स. द ऑर्डर विच इज बेस्ट नोन फॉर इट्स होम, जे की त्यांनी जी स्थापना केली होती मदर तेरेसाने, जे की त्यांनी एक संस्था स्थापन केले, हॅज ग्रोन अप टू बी दी व्हेरी बिग ऑर्गनायझेशन. आणि त्या संघटनेचे एक मोठे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये एक संघटना वाढलेली आहे. व्हेरी बिग संघटना, ऑर्गनायझेशन इज ग्रोन अप झालेली आहे. आणि त्या संघटनेच्या अंतर्गत कोणकोणती कामं मदर तेरेसाच्या संघटनेत केली जातात ते म्हणजे रनिंग स्कूल, शाळा चालवल्या जातात, हॉस्पिटल्स, यूथ सेंटर्स अँड ऑर्फनेज अराउंड, म्हणजे अनाथ आश्रम देखील त्या चालवतात फ्री ऑफ कॉस्टमध्ये ऑल ओव्हर द वर्ल्ड. मदर तेरेसा इज अ फ्रेल लुकिंग बट एनर्जेटिक वुमन. दिसायला एकदम किरकोळ किंवा एकदम आपण बोलतो एक फ्रेल लुकिंग म्हणजे एक अशक्त दिसणाऱ्या पण एक एनर्जेटिक वुमन आहेत. हू टॉक्स लिटल अबाउट हर सेल्फ. ते स्वतःबद्दल खूप कमी बोलते. शी इज रिगार्डेड ॲज अ सेंट बाय हर फॉलोअर्स. त्यांच्या फॉलोअर्स किंवा त्याच्या शिष्या किंवा जे त्यांचे अनुयायी आहेत, फॉलोअर्स आहेत, त्यांच्यातर्फे त्यांना संत म्हणून त्यांना ते लोक मानतात, म्हणजे त्यांचे अनुयायी जे आहेत त्यांना संत बोलतात. शी ऑलवेज टेल्स देम हम्बली व्हॉट शी डज इज ॲक्च्युअली गॉड्स वर्क. आणि नेहमीच मदर तेरेसा आपल्या फॉलोअर्सना, आपल्या शिष्यांना, आपल्या अनुयायांना नेहमी बोलतात की मी जे काही करीत आहे इट इज नॉट
माय ओन वर्क बट दिस वर्क इज डन बाय गॉड. हे एक परमेश्वरच काम करीत आहे असे ती बोलते. सो या प्रकारे ह्या मदर तेरेसावरती आपण इथे आपण हे बघितले. आता आपण त्याची A1 ॲक्टिव्हिटी बघूया. मदर तेरेसा वॉज अवॉर्डेड द नोबल पीस प्राइज इन. जर पॅरेग्राफ आपण व्यवस्थित समजला असेल तर आपण सहजपणे आन्सर शोधू शकतो. 1979. मदर तेरेसा गेव अप हर टीचिंग करिअर कोणत्या इयरमध्ये? 1947. तर आन्सर कशा प्रकारे लिहू शकतो तुम्ही? हे अशा प्रकारे लिहा. ठीक आहे. मदर तेरेसा awarded the Nobel Peace Prize in 1979 and she gave up her teaching career in 1947. The Nobel Peace Prize instituted, Nobel Peace Prize ची स्थापना केव्हा सुरुवात झाली? 1901 मध्ये. And the subject that Mother Teresa taught in convent school that was geography. So 2 marks you will get easily, सहजपणे भेटतो. पण बऱ्याच वेळा विद्यार्थी प्रॉपर रीड करत नाही, क्वेश्चनचा मिनिंग समजून घेत नाहीत, म्हणून तो क्वेश्चन कठीण जातो. A2 ॲक्टिव्हिटी ती पण खूप इझी असते. कंप्लीट द फॉलोइंग वेब. तुम्हाला वेब येणार आहे आणि ती अशी डायग्राम जी आहे ती कंप्लीट करायची असते. तुम्हाला ही डायग्राम काढायची असते. मदर तेरेसाज ऑर्गनायझेशन रन. मदर तेरेसा जे ऑर्गनायझेशन आहे किंवा जे संघटना आहे त्या संघटनेतर्फे काय काय चालवलं जातं तर तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये शब्द गेले आहेत. स्कूल त्यांच्यातर्फे चालवलं, स्कूल्स, हॉस्पिटल्स, यूथ सेंटर अँड ऑर्फनेज. आता हे वर्ड्स तुम्ही इथे फिलअप करा आणि अशा प्रकारे डायग्राम काढा. 2 मार्क्स तुम्हाला सहजपणे भेटेल. सो 10 आउट ऑफ 4 मार्क्स तुम्ही इथे इझिली मिळवू शकता. नेक्स्ट जे आहे मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन बी. कधी तुम्ही अनसीन पॅसेजची प्रॅक्टिस करताना त्या प्रत्येक वर्ड टू वर्ड मिनिंग इंग्लिश टू इंग्लिश पण बघत चला आणि मराठी मिनिंग तुम्हाला कळण्यासाठी. वीक किंवा थिन बॉडी साठी कोणता शब्द येऊ शकतो? सस्टेन, हम्बली, फॉलोअर्स, फ्रेल लुकिंग. फ्रेल लुकिंग शब्द गेलेला पॅसेजमधून तो लिहू शकतो. डिसिपल्स, डिसिपल्स म्हणजे शिष्य, ज्याला इथे वर्ड्स गेलेला आहे फॉलोअर्स. ओके. पोलाइटली म्हणजे नम्रपणे, हम्बली आपण म्हणू शकतो. अँड कंटिन्युअस मीन सस्टेन. आता इथे लिहिताना तुम्ही काय लिहिणार? वन्स तुम्ही असं डी असं लिहायचं नाही, तो वर्ड आणि त्याचा मिनिंग देणारा वर्ड समोरासमोर लिहायचं, ज्याप्रमाणे ते बघू शकता. वीक थिन बॉडी तर पुढे तो शब्द लिहायचा आहे. डिसिपल्स, फॉलोअर्स, पोलाइटली, हम्बली अँड कंटिन्युअस सस्टेन. सो समोरासमोर वर्ड्स लिहा. फक्त असं वनसाठी डी या प्रकारे लिहू नका. नेक्स्ट जो A4 ॲक्टिव्हिटी असते ते म्हणजे तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड. शी गेव अप हर टीचिंग करिअर. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ. या सेंटेन्सची सुरुवात करा म्हणजे ॲन्सरची सुरुवात हर टीचिंग करिअर. जेव्हा या प्रकारे जे बऱ्याच वेळा क्वेश्चन किंवा ग्रामरचा असतो तेव्हा ते चेन दिवायसाठी असतो. हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, ठीक आहे, आणि हा ऑब्जेक्ट आहे. तर आपल्याला ॲन्सर घेताना पहिला ऑब्जेक्ट घेतो. ओके. ऑब्जेक्ट घेतला हर टीचिंग करिअर. त्यानंतर पास्ट टेन्समध्ये गिवचा पास्ट टेन्स गेव आहे म्हणून आपण हेल्पिंग वर्ब वॉज घेतला. हर टीचिंग करिअर वॉज गिवन अप बाय हर. शीची द्वितीय हर होतो. आता पॅसिवाईज कशा प्रकारे झाले? ॲक्टिव्ह आणि पॅसिवाईजसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ती तुम्ही बघू शकता. नेक्स्ट शी इज रिगार्डेड ॲज सेंट. ॲज सेंट तिला एक सन्मानित करणारा एक संत म्हणून त्यांना मानलं जातं. रिगार्डेड मानलं जातं. काय म्हणून? संत म्हणून. हाऊ वॉज शी रिगार्डेड. हाऊ वॉज शी रिगार्डेड. आन्सर काय येईल? ॲज अ सन, ॲज अ सेंट. सो WH टाईप क्वेश्चन, एस नो टाईप क्वेश्चन होती. प्रत्येक ग्रामरच्या टॉपिकवरती मी सेपरेट व्हिडिओ बनलं आहे, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे इथे आपल्याला वेळ कमी आहे म्हणून आपण इथे एक्सप्लेन करीत नाही. ठीक आहे. सो हा झाला A4 ॲक्टिव्हिटी ग्रामरच्या रिलेटेड. A5 ॲक्टिव्हिटी हे तुमचे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असतो, स्वतःच्या मनाने उत्तर द्या. आता या पॅसेजवरती तुम्ही हा क्वेश्चन आलेला आहे, हु इज युअर रोल मॉडेल, वाय. तुम्ही स्पोर्ट्समध्ये देऊ शकता, पण जर तुम्हाला ॲन्सर करेक्ट मार्क्स मिळवायचे असेल तर त्या पॅसेजच्या रिलेटेड शब्द टाकू शकतो. ज्याप्रमाणे आपण इथे म्हटलेलं आहे माय रोल मॉडेल इज मदर तेरेसा. मग ते मदर तेरेसा आपण शब्द टाकू शकतो. ठीक आहे. माय रोल मॉडेल इज मदर तेरेसा. शी इज माय रोल मॉडेल बिकॉज शी डेडिकेटेड हर लाईफ टू सर्विंग द पुअरेस्ट ऑफ द पुअर विथ लव अँड कंपॅशन. हर सेल्फलेसनेस, ह्युमिलिटी अँड अनवेवरिंग कमिटमेंट टू हेल्पिंग अदर्स इन्स्पायर मी टू बी काइंड अँड मेक अ डिफरन्स इन द लाईव्स ऑफ दोज नीड्स. सो या प्रकारे जर तुम्ही प्रॉपरली आन्सर लिहिलं, थोडासा विचार करून, तर 2 आउट ऑफ 2 मार्क्स देखील ते मिळवू शकतात. सो अनसीन पॅसेजसुद्धा इझी असतो थोडक्यात सांगण्याचा उद्देश, पण तुम्ही घाबरून न जाता त्याचा अर्थ समजून घेऊन त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. ठीक आहे. आता याच पॅसेजवरती तुम्हाला समरी रायटिंग लिहायची असते. रीड द पॅसेज गिवन क्वेश्चन नंबर 4 जे आता बघितलेलं आहे, अँड राईट अ समरी अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल. आणि त्या टायटल किंवा नाव पण द्यायचं असतं. तर समरी रायटिंग होताना बरेच विद्यार्थी काय करतात, आहे तशा त्याच्या पॅसेजमधल्या लाईन्स. समरी म्हणजे थोडक्यामध्ये सारांश लेखन करायचं आहे. सारांश लेखनासाठी तुम्ही हेल्प कोणती घेऊ शकता? तुमच्या त्या पॅसेजवरती, हा जो पॅसेज तुम्हाला दिलेला आहे, पॅसेजवरती जी A1 ॲक्टिव्हिटी आहे. आता हे सेंटेन्स तुमचं इम्पॉर्टंट आहे, कोणत्या वर्षी काय झालेलं आहे.
त्यानंतर A2 ॲक्टिव्हिटी जी आहे त्यांच्या संस्थेमार्फत कोणकोणत्या ऑर्गनायझेशन गेले त्याचे तुम्ही वाक्य घेऊ शकता. म्हणजे वरती 4 आणि हे 4 8 सेंटेन्स इम्पॉर्टंट भेटले आणि ते असे नंबर वाईज न लिहिता असं पॅरेग्राफ वाईज लिहा. ठीक आहे. तर आपण इथे तुम्हाला समरी रायटिंग तयार करून दिले, तुम्ही बघू शकता. टायटल आपण दिलं मदर तेरेसा सेल्फलेस सर्व्हिस किंवा मदर तेरेसा असं डायरेक्ट नाव टाकलं तरी चालेल. मदर तेरेसा रिसीव्ड द 1979 नोबेल पीस प्राइज. ठीक आहे. फॉर हर डेडिकेशन टू हेल्पिंग द पुअर. Born in Yugoslavia, she came to India 50 years ago and worked in Kolkata slum, serving the needy. She gave up her teaching job to focus on his mission. Over time, her organization grew up to schools, hospitals, and orphanage worldwide. She is seen as a saint by her followers, who believes her work is God's work. सो शॉर्ट बट स्वीट तुम्हाला समरी लिहायची असते. इथे देखील तुम्हाला आउट ऑफ 5 मार्क्स 4 पर्यंत तुम्ही मिळवू शकता. टायटल लिहायला विसरू नका. सो अशा प्रकारे एक इम्पॉर्टंट पॅसेज अनसीन पॅसेज आपण डिस्कस केलेली आहे. तुम्हाला आणखीन कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता, कारण एक्झाम जवळ आलेले. तोपर्यंत त्यासाठी तुम्हाला विश यू गुड डे. थँक्यू व्हेरी मच.